नमस्कार मंडळी, ट्रेड इन फिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. काल आपण बघितलं होतं की एक कन्सोलिडेशनची रेंज आपल्याकडे होती. एवढी ही कन्सोलिडेशनची रेंज होती, ती म्हणजे 22,993 ते 22,871. कालच आपण एक गोष्टीमध्ये कालच नव्हे तर परवाच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण एक गोष्ट चर्चेत आणली होती. ती म्हणजे 22,794च्या खाली जर गॅप डाऊन ओपन झाला, तुम्ही बघू शकताय ही जी ओपनिंग आहे ही 22,794च्या खाली झाली. जर 22,794च्या खाली जर गॅप डाऊन ओपन झाला, जो की परवाच्या व्हिडिओमध्ये मे बी दुसरा और तिसरा सिनारिओ आहे, तुम्ही बघू शकताय जर गॅप डाऊन ओपन झाला तर 22,794 हा एक रेजिस्टन्स सारखा काम करू शकतो, असं आपण त्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं. जस्ट बिकॉज ऑफ 22,800, जस्ट बिकॉज ऑफ 22,800 आणि 22,750 ह्या दोन स्ट्राईक प्राइसच्या मध्ये आपल्याला एक रेजिस्टन्सची लेवल मिळू शकते आणि तिथून मार्केट एक साधारण फॉल देऊ शकतो. छोटा फॉल देऊ शकतो. कुठपर्यंत? 22,629 पर्यंत. 22,629 पर्यंत. आता ऑब्विसली तो आजच्या दिवसात इथपर्यंत पोहोचला नाही. टाइम संपला. वेळेच्या आधी मार्केटलाही क्लोजिंग करावं लागतं. जसं आपण आपला जॉब संपल्यानंतर 7 वाजले की लगेच कसं घरी जायला मोकळा होतो, लगेच निघतो की सगळ्यांना सांगतो की नाही बाबा मला पहिला घरी पळायचंय, मी काय आता तुमच्यासोबत काम करायला थांबणार नाही, माझी वेळ झालेली आहे. त्याचप्रमाणे मार्केट सुद्धा पळून जातो. मार्केट तेवढ्या वेळेसाठी थांबत नाही. तर त्याचप्रमाणे मार्केटची वेळ झाली आणि मार्केटनी अर्ध्यातच आपला जीव सोडला. तो म्हणजे 22,705 ही त्याची आजची होती क्लोजिंग प्राइस. त्याचप्रमाणे आज होती बँक निफ्टीची एक्सपायरी. त्याच्यामुळे बऱ्यापैकी प्रेशर हा मार्केटमध्ये होता. बँक निफ्टीमध्ये तर खूप चांगला सेलिंग प्रेशर होता. नंतर तो दिसण्यात आला, लगेच दिसला नाही. मार्केट क्लोज होता साधारण 1-1.5 किंवा 2च्या आसपास बँक निफ्टीमध्ये हा प्रेशर बघायला मिळाला. बट निफ्टीमध्ये हा प्रेशर इथे तयार होणार आहे 22,794 इथे प्रेशर होणार आहे. हे आपल्याला कालच कसं काय कळलं? बिकॉज ऑफ आपण 4 प्रकारचे सिनारिओज डिस्कस केले होते. 4 प्रकारचे सिनारिओज मध्ये आपण एक सिनारिओ असा म्हणालो होतो की जर 22,750 आणि 22,800 या दोन साईडला जर कॉल सेलर्स इन्क्रीज होत असतील तर आपल्याला 22,794 हा एक इम्पॉर्टंट सेलिंग झोन मिळू शकतो. निफ्टीने ॲज इट इज बिहेव केले आणि 22,794ला रिजेक्ट होऊन 22,629ची वाटचाल चालली. आपण त्या दिवशी फोर्थ सिनारिओ हा सुद्धा पाहिला की जर निफ्टीने इथे किंवा 23,026 किंवा 22,520 याच्या खाली ओपनिंग केले तर काय होईल. याच्या आधी आपण पहिल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या सिनारिओमध्ये हे पण बघितलं होतं की 23,000 ते 22,520 ही टोटल एक रेंज आहे. ही रेंज लवकर ब्रेक होणं शक्य नाही बिकॉज ऑफ इलेक्शन इव्हेंट असल्यामुळे ही लेवल काय लवकर ब्रेक होणार नाही. बट तरी आपल्याला मार्केट ॲनालिसिस तर करायचंच आहे. ते काय कोणा वाचून वाचलेलं नाहीये, ते काय कोणा वाचून राहिलेलं नाहीये. तर वळूया आजच्या सिनारिओजकडे की उद्यासाठी मार्केटमध्ये काय प्रेडिक्शन वाटत आहेत. तर स्टार्ट करूया सिनारिओ नंबर 1. जर मार्केटमध्ये फ्लॅट ओपनिंग झालं तर आपल्याला काय विचार करता येईल. फ्लॅट ओपनिंग झाल्यानंतर आपण आजच बघितलं 22,794 केवढी ती इम्पॉर्टंट लेवल होती. तर साधारण अशा प्रकारे मार्केट फ्लॅट ओपनिंग झाल्यानंतर 22,794ला रिस्पेक्ट करू शकतो. पॉईंट नंबर 2, जर फ्लॅट ओपन झाला तर पहिला एक डाऊनला येऊन सपोर्ट घेऊन अप साईडला एक मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते. तुम्ही बघताय ऑलरेडी कन्सोलिडेशन केलेलं आहे. पुन्हा एकदा कन्सोलिडेट करून मग अपर साईडला जाण्याची तयारी करू शकतो, सांगता येत नाही.
पॉईंट नंबर 3, जर इथे ओपन झाला आणि त्यांनी शार्प सेलिंग दिली तर मग 22,520 किंवा 22,588 हे दोन एक रिटेस्टचे लेवल बनू शकतात आणि इथून मार्केटला एक फॉल येऊ शकतो. सिनारिओ नंबर 2 मध्ये पॉईंट नंबर 1, जर निफ्टीने गॅप अप ओपन केला कुठे 22,800च्या वरती, जर 22,800च्या वरती म्हणजे साधारण याच्या आसपास जर गॅप अप ओपन केला तर हाच 22,794 एक सपोर्ट सारखं काम करेल आणि इथून आपल्याला एक अपवर्ड डिरेक्शनची मुवमेंट बघायला मिळेल. बट निफ्टी अपवर्ड डिरेक्शनला मुवमेंट असं सरळ सरळ करेल का? नाही. तर पॉईंट नंबर 2 असा की इथून रिटेस्ट झाल्यानंतर तो या ठिकाणी कन्सोलिडेट होऊ शकतो, मग इथून टच करून खाली येऊ शकतो. ठीक आहे, हा आहे पॉईंट नंबर 2. पॉईंट नंबर 3 साधारण अशा प्रकारे, जर इथे गॅप अप ओपन झाला तर 22,794 आणि 22,871 या दोन लेवलमध्ये कन्सोलिडेट राहू शकतो. दिवसभर कन्सोलिडेट राहण्याची तयारी त्याची असू शकते, शेवटला ब्रेकआउट देऊ शकतो. त्याचं कारण असं आहे, उद्या आहे निफ्टीची एक्सपायरी आणि ती एक्सपायरी धमाकेदार करण्यासाठी निफ्टी सज्ज आहे. गॅप अप होऊ शकतो, सांगता येत नाही. मंथली एक्सपायरी आहे, त्याचप्रमाणे फ्युचर कॉन्ट्रॅक्टचे रोल ओव्हर चालू आहेत, ऑप्शन कॉन्ट्रॅक्टचे डिझॉल्विंग चालू आहे. त्यामुळे या मार्केटमध्ये काहीही होऊ शकतं, सांगता येत नाही. आता स्टार्ट करूया सिनारिओ नंबर 3, जो की आपण कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा घेतलेला आहे, आज सुद्धा आपल्याला घ्यायचा आहे. तो म्हणजे जर गॅप डाऊन ओपन झाला तर काय होईल. स्टार्ट करूया सिनारिओ नंबर 3. गॅप डाऊन झाला तर काय करायचं बघा. साधारण 22,629 किंवा 22,588च्या आसपास जर आपल्याला गॅपडाऊन बघायला मिळालं तर 22,629 ते 22,520 हा अगेन एक कन्सोलिडेशन रेंज आहे. त्यामुळे एकतर इकडचा ब्रेकआउट किंवा अप्पर साईडचा ब्रेकआउट किंवा डाऊन साईडचा ब्रेकडाऊन, हे दोन प्रकारचे आपल्याला कंडिशन बघायला मिळतील. पॉईंट नंबर 2, जर 22,588च्या आसपास जर ओपन झाला तर 22,600 ही लेवल खूप इम्पॉर्टंट लेवल राहू शकते. ऑप्शन चेनमध्ये जर 22,600ला पुट साईडला जर आपल्याला ओपन इंटरेस्ट हेवीने बघायला मिळाला तर आपण 22,588 पासून एक रिव्हर्सल बघायला मिळू शकतो, जो साधारण अशा प्रकारे अप्पर साईडला ब्रेकआउट देऊन 22,629ला एक सपोर्ट घेऊन अप साईडची एक रॅली आपल्याला बघायला मिळू शकते टुवर्ड्स 22,794. त्याचप्रमाणे एक अडथळा याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल, तो म्हणजे आजचा डे लो. आजचा डे लो जर तुम्ही बघितलात तर साधारण 22,680 ते 22,700 याच्या आसपास हा डे लो आहे. जर इथे ओपनिंग झाल्यानंतर एक रिजेक्शन आपल्याला इथे बघायला मिळेल, त्यानंतर 22,629ला एक सपोर्ट बघायला मिळू शकतो आणि मग तिथून अप्पर डिरेक्शनची एक रॅली बघायला मिळू शकते. तर हा होता सिनारिओ नंबर 3. स्टार्ट करूया शेवटचा सिनारिओ, तो म्हणजे सिनारिओ नंबर 4. सिनारिओ नंबर 4 मध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की जे आपण लास्ट व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं, ते म्हणजे याच्यामध्ये 2 पॉईंट्स आहेत की जर एकदम हेवी गॅप अप ओपन झाला, म्हणजेच काय 23,026च्या आसपास जर गॅप अप ओपन झाला किंवा 22,520च्या खाली गॅप डाऊन ओपन झाला, हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा परवाच्या व्हिडिओमध्ये सुद्धा डिस्कस केलेलं आहे. जर ओपन झाला तर ऑब्व्हियसली 23,000 एक सपोर्टिव्ह एरिया बनू शकतो आणि इथून एक अप्पर साईडची आपल्याला रॅली बघायला मिळू शकते. 22,520च्या खाली ओपन झाला तर इथे 2 पॉईंट बनू शकतात. बिकॉज ऑफ हेवी गॅप डाऊन आपल्याला इथून इन्स्टंट आतमध्ये एक रिव्हर्सल बघायला मिळू शकतो किंवा याच्यामध्येच पॉईंट नंबर 2 असा असू शकतो की 22,520च्या खाली गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर इथे एक आपल्याला कन्सोलिडेशन बघायला मिळून एक डाऊन साईडची मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते. तर हे होते आजचे 4 प्रकारचे सिनारिओज. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, ट्रेड करत राहा, ॲनालिसिस करत राहा. थँक्यू.